रॅली आता नुकतीच बेळगाव मधून निघालेली आहे आणि कार्यकर्ते पुन्हा एकदा जोशामध्ये आहेत। बेळगाव मधून आम्ही कडे बेळगाव मधून यात्रा निघालेली आहे। आम्ही साधारणतः 2 तासामध्ये धारवाड या ठिकाणी पोहोचणार आहोत। लोक अतिशय उत्तमरित्या स्वागत करत आहेत सगळे। एकदा या टेम्पो मध्ये बसलेल्या कार्यकर्त्यांकडून आपण आता घोषणा ऐकूयात। सरकार कशा प्रकारे काय खायचं व काय पियायचं म्हणजे कायदे बनवत आहे व मानवी हक्कांचं उल्लंघन करत आहे व या देशामध्ये आज जे लोक विचारवंत लोकांच्या बाजूने बोलत आहेत त्यांची 3 दिवसात निर्गुणपणे हत्या केली जात आहे। तर आम्हाला वाटतं या कुठेतरी सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे। यासाठी आज लोकशाही संघर्ष यात्रा बेळगाव धारवाडकडे निघाली आहे। तरी आपण सर्वांनी यात सामील व्हावे असे मी आवाहन करतो। अरे लोकशाही जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 संविधान जिंदाबाद 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 समाजवाद जिंदाबाद 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 समाजवाद जिंदाबाद 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 कितने रोहित मारोगे कितने रोहित मारोगे कैसे रोहित निकलेगा कितने कबूतर मारोगे कितने बंसरे मारोगे कैसे बांसुरी निकलेगा कितने कसूरगी मारोगे कैसे कसूरी निकलेगा धारवाडला पोहोचल्यावर पुन्हा एकदा लाईव्ह शूटिंग दाखवण्यात येईल। धन्यवाद।